नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा. आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे सीमा चंदन पॉलिटी, जे राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स या विषयाला 100% डेडिकेट केलेलं चॅनल आहे. चॅनलचा फंडा क्लिअर आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाहतो सिलेबस, त्याच्यानंतर चालतो प्रश्नपत्रिका आणि त्याच्यानंतर करतो फोकस स्टडी आणि त्याच्यानंतर करतो आपण कॉन्सेप्ट पक्का. चला मित्रांनो, आपण सुरू केलेली आहे भारत एक संघराज्य हा टॉपिक, ज्याच्यामध्ये आपण आता पाहणार आहे भाग 2. चला तर मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करू. आतापर्यंत आपण याचा अभ्यास केला की आपल्या राज्यघटनेमध्ये कुठली संघराज्य वैशिष्ट्ये आढळतात. आता आपण पाहणार की आपल्या राज्यघटनेमध्ये कुठली अशी एकात्मक वैशिष्ट्ये आढळतात जी संघराज्याच्या मूळ संकल्पनेला विरोध करतात. त्याच्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे एकच घटना. भारतामध्ये सगळ्या राज्यासाठी किंवा भारतासाठी एकच घटना आहे जी संघराज्याच्या संकल्पनेला विरोध करणारी आहे. जर ब्रँड मॉडेल, संघराज्याचं ब्रँड मॉडेल किंवा रोल मॉडेल अमेरिकेचा विचार केला तर त्या ठिकाणी त्यांच्या देशाची एक राज्यघटना आणि त्यांच्या राज्याची एक राज्यघटना अशी तिथं 2 राज्यघटना आहे. त्याच्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे आपल्या घटनेमध्ये ते आहे घटनेची लवचिकता. म्हणजे आपली घटना काही प्रमाणात ताठर आहे आणि काही प्रमाणात लवचिक आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिका हे उत्कृष्ट संघराज्य आहे, त्या ठिकाणची घटना ही कम्प्लिटली ताठर घटना आहे. आपल्याकडे जर का कलम 368 मधल्या 2 तरतुदी जर सोडल्या तर बाकी घटनेच्या भागामध्ये अगदी साध्या बहुमताने सुद्धा संसदेला दुरुस्ती करता येते. याचा अर्थ आपली घटना ही अंशतः लवचिक आणि अंशतः ताठर आहे, जे संघराज्याच्या संकल्पनेला विरोध करणार आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे आपल्याकडे आहे फक्त एकेरी नागरिकत्व. आपण असं म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे किंवा असं आपल्याला सगळ्यांना एकदाच म्हणावं लागते की आपण भारताचे नागरिक आहोत. अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेमध्ये देशाचं नागरिकत्व वेगळं असतं आणि राज्यांचं नागरिकत्व वेगळं असतं. आपल्याकडे जे नागरिकत्वाचा आपण स्वीकार केलेला आहे हा कॅनडाच्या नागरिकत्वानुसार स्वीकार केलेला आहे. म्हणजे कॅनडामध्ये सुद्धा एकेरी नागरिकत्व आहे ना, आपल्याकडे सुद्धा एकेरी नागरिकत्व आहे. कॅनडाचं संघराज्य हे केंद्राच्या बाजूने झुकणार आहे. आपलं सुद्धा संघराज्य हे केंद्राच्याच बाजूने झुकणार आहे. घटनेच्या एकात्मिक पद्धतीचं पुढचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर ते आहे एकात्मिक न्याय व्यवस्था. म्हणजे भारतामध्ये एकच न्याय व्यवस्था आहे, पण अमेरिका दुहेरी न्याय व्यवस्था आढळते. म्हणजे संघ राज्यामध्ये ही दुहेरी न्याय व्यवस्था असते. केंद्र स्तरावर वेगळी न्याय व्यवस्था आणि राज्य स्तरावर वेगळी न्याय व्यवस्था. आपल्याकडे ती एकच न्याय व्यवस्था असली आहे. जरी आपल्याला असं वाटलं की घटक राज्य स्तरावर हायकोर्ट आहे आणि केंद्र स्तरावर सुप्रीम कोर्ट आहे, तरी सुद्धा हे जे उच्च न्यायालय असतात हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानुसारच काम करतात. म्हणजे आपल्याकडं पुन्हा एकदा एकेरी न्याय व्यवस्थाच आहे, जे संघ राज्याच्या संकल्पनेला विरोध दर्शवतं. त्याच्यानंतर पुढचं ते घटनेचं एकात्मक वैशिष्ट्य आहे ते आहे एकात्मिक निवडणूक यंत्रणा. आपल्या देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी एक निवडणूक आयोग तयार केला जातो. या निवडणूक आयोगावर सदस्यांची नेमणूक केली जाते. ती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतो आणि या सदस्यांची नेमणूक करताना घटक राज्यांचा कुठलाच विचार घेतला जात नाही. म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्मितीमध्ये घटक राज्यांची भूमिका ही शून्य असते. आणि तरी सुद्धा हा निवडणूक आयोग केंद्राच्या सुद्धा निवडणुका घेतो आणि राज्याचा सुद्धा निवडणुका घेतो. अमेरिकेमध्ये मात्र घटक राज्यांचा किंवा त्यांच्या प्रांतांच्या निवडणुका घ्यायसाठी एक वेगळा निवडणूक आयोग आहे, तर देशाच्या निवडणुका घ्यायसाठी तिथे एक वेगळा निवडणूक आहे. पुढची जी घटनेची एकात्मक वैशिष्ट्य दर्शवणारी संकल्पना आहे ती आहे प्रभावी केंद्र. हे संघराज्याच्या संकल्पनेला पुरेपूर विरोध करतं. जसं आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी झालेली आहे. केंद्राकडे त्याच्या कामाची यादी आहे, राज्याकडे त्याच्या कामाची यादी आहे. केंद्राची कामाची यादी केंद्र सूचीत, राज्याच्या कामाची यादी ही राज्य सूचीमध्ये. पण केंद्र सूचीमध्ये आहे 98 विषय आणि राज्य सूचीमध्ये आहे 59 विषय. म्हणजे केंद्राकडे जास्त काम आहे, राज्यांकडे कमी काम आहे. केंद्र सूचीमध्ये सगळ्या महत्वाच्या विषयांचा समावेश होतो, राज्य सूचीमध्ये तितक्या महत्वाच्या विषयाचा समावेश नाही. तिसरी जी सूची आहे ती आहे समवर्ती सूची. पण समवर्ती सूची म्हणजे काय की जिथं केंद्र आणि राज्य दोन्ही सुद्धा कायदे करू शकतात, पण या ठिकाणी सुद्धा केंद्रालाच वर्चस्व देण्यात आलेलं आहे. समवर्ती सूचीमध्ये केंद्राचाच कायदा वरचा ठरतो. आणि सगळ्यात महत्वाचं की जे काम कुठल्याही सूचीमध्ये आलेले नाही अशा कामांवर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्राकडे आहे. आपल्याला माहिती की आपण काय करतो तर कॅनडाच्या संघराज्याची संकल्पना फॉलो करतो, त्याच्यामुळे आपले शेषाधिकार केंद्राकडेच आहे.
अमेरिका जे बेस्ट रोल मॉडेल आहे संघराज्याचं, तिथं मात्र तसं होत नाही. शेषाधिकार हे राज्यांकडे दिलेले आहे. घटनेचं पुढचं एकात्मिक वैशिष्ट्य म्हणजे की भंजक घटक राज्य. भारताचे घटक राज्य कसे आहे तर भंजक घटक राज्य. मग पहिल्यांदा पाहू भंजक घटक राज्य काय. की आपल्याला माहिती की अमेरिका नावाचं संघराज्य हे राज्यांच्या करारातून तयार झालेलं आहे. आजच्या घडीला अमेरिकेमध्ये 50 राज्य आहे आणि हे संघराज्य राज्यांच्या करारातून तयार झालेलं आहे. त्याच्यामुळं अमेरिका या देशाला या राज्यांचा सीमा कमी अधिक करण्याचा, त्यांचं नाव बदलण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. म्हणून अमेरिका संघराज्याला म्हणलं जातं अभंजक राज्यांचा अभंजक समूह. पण भारताबाबत मात्र नेमकं उलट आहे. इथं भारत देश पहिल्यांदा जन्माला आला आणि नंतर प्रांत जन्माला आले. त्याच्यामुळं संसदेला अगदी साध्या बहुमताने सुद्धा राज्यांचा सीमा कमी जास्त करण्याचा, त्यांचं क्षेत्रफळ कमी जास्त करण्याचा किंवा त्यांचं नाव बदलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं भारताच्या संघराज्याला भंजक राज्यांचा अभंजक समूह म्हणलं जातं. कॉन्सेप्ट पक्का. दुसरं जे वैशिष्ट्य आहे घटनेचे एकात्मक, जे संघराज्य संकल्पनेला विरोध करतं, ते आहे राज्यसभेत असणारं राज्यांचं असमान सदस्यत्व. आपल्याला माहिती आहे की राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करत असते आणि आपल्याकडं राज्यसभेत जे काही प्रतिनिधित्व दिलं जातं ते लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दिलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक घटक राज्याला असलेलं प्रतिनिधित्व हे कमी जास्त प्रमाणात आहे. अमेरिका जे रोल मॉडेल आहे संघराज्याचं, त्या देशामध्ये प्रत्येक राज्याला त्या राज्याची लोकसंख्या कमी असो नाही तर जास्त असो, त्या देशामध्ये प्रत्येक राज्याला 2 प्रतिनिधींचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. आजच्या घडीला अमेरिकेमध्ये 50 राज्य आहे म्हणजे साहजिकच तिथं 100 सदस्य निवडून दिले जातात. घटनेचं एकात्मिक तिसरं वैशिष्ट्य जर म्हणलं तर राज्य विधेयकावर असणारा नकाराधिकार हे सुद्धा संघराज्याच्या संकल्पनेला कम्प्लिटली विरोध दर्शवतं. राज्य विधेयक म्हणजे आता महाराष्ट्राच्या विधानसभेने जर का एखादं विधेयक पास केलं आणि राज्यपालाला वाटलं की याच्यावर आपण राष्ट्रपतींचा सल्ला घेणं गरजेचं आहे, अशा वेळेस राज्यपाल ते विधेयक उचलतो आणि ते विधेयक जसे तसं राष्ट्रपतींकडे पाठवतो. या ठिकाणी राष्ट्रपती त्या विधेयकावर संमती रोखू शकतात. म्हणजे राष्ट्रपतीला या विधेयकावर पूर्ण नकाराधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे बिचारा घटक राज्यांना परत राज्याच्या म्हणजे केंद्राच्या तोंडाकडे पाहत बसावं लागतं की बाबा हे विधेयक मान्य करतील का नाही करणार आणि केलं तर कधी करणार. घटनेचं पुढचं जे एकात्मक वैशिष्ट्य आहे ते आहे आपल्याकडे असलेली आणीबाणीची तरतूद. मित्रांनो, आणीबाणीची तरतूद ही फक्त आपल्याकडे सापडते. जगात इतर कुठल्याही संघराज्यांमध्ये आणीबाणीची तरतूद सापडत नाही. याच्यावरून कळतो की केंद्राच्या हाती किती मोठी सत्ता केंद्रित झालेली आहे. आणीबाणी साधारणतः 3 प्रकारची असते. पहिली आणीबाणी जी असते ती असते राष्ट्रीय आणीबाणी, जी कलम 352 नुसार पुकारली जाते. युद्ध वगैरे झालं तर तुम्हाला लागेल. नंतर असते कलम 356, एखाद्या राज्यामध्ये जर घटनेनुसार कारभार चालत नाही तर त्यावेळेस ही राष्ट्रपती राज्यावर ती होती कलम 356 नुसार. आणि तिसरी जी आणीबाणी आहे ती आहे कलम 360 नुसार पुकारली जाणारी ती आणीबाणी. आजपर्यंत आपण फॉर्च्युनेट आहोत की एकदा पण ती आणीबाणी पुकारली गेली नाही. घटनेचं एकात्मक वैशिष्ट्य दुसरं जे आहे ते आहे राज्यपाल पद. आता राज्यपाल आहे घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख. नियुक्त कोण करतो? राष्ट्रपती करतो. पाठवतो कोण? राज्यांवर राष्ट्रपती पाठवतो. काय काम करतो? तर केंद्राचा एजंट म्हणून काम. केंद्राचं एजंट म्हणून काम करण्याची जी पद्धत आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. अमेरिकेत मात्र असं होत नाही. राज्यपाल हा निवडून दिलेला असतो. घटनेचं पुढचं एकात्मिक वैशिष्ट्य जे आहे ते आहे राज्य सूचीवर असणाऱ्या संसदेचं वर्चस्व. आपल्याला माहिती की राज्य सूची म्हणजे काय, तर राज्य सूची म्हणजे अशी कामाची यादी ज्याच्यावर राज्य कायदे करू शकतं किंवा राज्य काम करतं. पण याचा अर्थ असा होत नाही की या राज्य सूचीतील विषयांवर घटक राज्यांचंच नियंत्रण असतं, तर नाही. याच्यावर केंद्र सरकार किंवा संसद सुद्धा कायदे करू शकतं. पण कधी? ज्या वेळेस राज्यसभेने असा ठराव पास केला की राष्ट्रहितासाठी आपल्याला एखाद्या विषयावर कायदा करणं गरजेचं आहे राज्यसूचीतल्या, त्यावेळेस संसद राज्यसूचीतल्या त्या विषयावर कायदा करू शकतं. आणि अशा प्रकारच्या कामाला कुठल्याच प्रकारची घटनादुरुस्ती समजलं जात नाही. घटनेचं पुढचं जे एकात्मक वैशिष्ट्य आहे
ते आहे राज्य सूचीवर असणारं संसदेचं वर्चस्व. आता राज्य सूची म्हणजे काय? तर राज्य सूची म्हणजे अशी कामाची यादी ज्याच्यावर राज्य कायदे करतं. ते सगळे विषय राज्य सूचीमध्ये टाकलेले असतात. पण याचा अर्थ असा होत नाही की राज्य सूचीवर मग घटक राज्यांचं नियंत्रण आहे. जर राज्यसभेला वाटलं की राष्ट्रहितासाठी आपण राज्यसूचीतल्या विषयांवर कायदा करणं गरजेचं आहे आणि तसा राज्यसभेने जर ठराव पास केला तर संसद राज्यसूचीच्या कुठल्याही विषयावर कायदे करू शकतं. म्हणजे पुन्हा एकदा राज्यसूचीवर परत संसदेचं म्हणजे केंद्राचंच वरचढपणा आपल्याला जाणवतो. आणि अशा प्रकारे जर कायदा केला तर त्याला घटना दुरुस्ती म्हणलं जात नाही. दुसरं जे एकात्मिक वैशिष्ट्य आहे ते आहे एकच लेखापरीक्षण. पण लेखापरीक्षण म्हणजे काय? तर हिशोब तपासणं आणि भारतासाठी एकच हिशोब तपासणारा आहे ज्याला म्हणलं जातं महालेखापरीक्षक किंवा कॅग, जो पूर्ण भारतासाठी आणि घटक राज्यांसाठी सगळ्यांचं हिशोब तपासण्याचं काम करतो. मात्र अमेरिकेसारख्या संघराज्यांमध्ये तिथला जो महालेखापरीक्षक आहे त्याच्या कक्षेमध्ये त्या घटक राज्यांचे हिशोब तपासण्याचं काम येत नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण आता घटनेची ऑलमोस्ट सगळीच एकात्मक वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहे की विचारवंतांचं आपल्या संघराज्याबाबत काय मत आहे. घटनेच्या संघराज्य स्वरूपाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करते तेवढ्याच प्रमाणात ती संघराज्य घटना आहे आणि संघ हा काही ढिल्या संबंधांनी बांधलेल्या राज्याची लीग नाही. त्याचप्रमाणे SR बोमई खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आपली घटना ही संघात्मक आहे. संघराज्यवाद हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. राज्यांना स्वतंत्र घटनात्मक अस्तित्व आहे आणि ते केंद्राचे उपग्रह किंवा एजंट नाही. त्यांना दिलेल्या चौकटीत ते सर्वोच्च आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा टॉपिक आपण फोकस कॉन्सेप्ट पक्का करत करत क्लिअर केलेला आहे. आता आपण पाहणार आहे मागील प्रश्नपत्रिकांमध्ये या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे. पण मित्रांनो यावेळेस प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायचे, कारण की सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला ती भेटणार आहे. चला तर मित्रांनो मग प्रश्नपत्रिका पाहू. अशा प्रकारे मित्रांनो आपण भारत एक संघराज्य हा टॉपिक संपवलाय आणि त्याच्यावर जे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले होते ते सुद्धा पाहिलेले. मित्रांनो माझा चॅनल आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे सीमा चंदन पॉलिटी. चला मित्रांनो मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मस्त अभ्यास करा, स्मार्टली अभ्यास करा आणि घासून अभ्यास करा. चला.